काय मग तुम्हाला पण खायची आहे का घरच्या घरी चिकन दम बिर्याणी? तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहाज मराठी किचनमध्ये. सर्वात अगोदर आपण 1 किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये मीठ, हळद, लसूण, अद्रकची पेस्ट, दही आणि फ्राय केलेला कांदा टाकून मिक्स करून आपण त्याला 1 तास भिजण्यासाठी ठेवणार आहेत. आपलं चिकन भिजेपर्यंत आपण 70% आपले तांदूळ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये तेल आणि खडे मसाले टाकून खडे मसाले फ्राय होऊ द्यायचे. खडे मसाले फ्राय झाल्यानंतर तेजपत्ता आणि पाणी टाकून पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी बॉईल होऊ द्यायचं. आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतलेले त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. तांदूळ 70% शिजवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण गाळून घेणार आहोत शिजलेले तांदूळ. आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल, राई, जिरे, खडे मसाले, तेजपत्ता आणि आपण 2-3 चिरलेले कांदे त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. कांदे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची उभी कापून टाकली आहे. मिरची फ्राय करायची. मिरची फ्राय झाल्यानंतर आपण लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकली. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 चिरलेले टमाटर टाकणार आहोत. टमाटर टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकून मसाला मिक्स करायचा. मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, हळद आणि चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहोत आणि भिजवलेले चिकन आपण 1 तास चिकन भिजण्यासाठी ठेवलं होतं ते चिकन त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्या कसुरी मेथी टाकणार आहोत. आपलं चिकन कम से कम 80% शिजलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून त्यामध्ये आपण ती बनवलेली ग्रेव्ही आहे ती टाकणार आहोत एकदम स्टार्टिंगला. ग्रेव्ही टाकल्यानंतर आपण शिजवलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे. थरावर थर लावणार आहोत आपण आता ग्रेव्हीचा आणि भाताचा. थर लावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फूड कलर, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा आणि थोडंसं वरतून तूप टाकून झाकून ठेवायचं. कम से कम त्याला 15 ते 20 मिनिट गॅसच्या स्लो फ्लेमवरती ठेवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.